डिअर स्टुडंट्स. मी सायन्स टीचर परमेश्वर सुतार तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये 9th सायन्स या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 7ला सुरुवात केलेली आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम. In that we have seen about what is the food chain, we have seen about what is the food web, and we have seen what are the primary consumers, secondary consumers, apex consumers, and the mixed consumers. Up to that on, today we are going to talk about the very interesting part from the chapter, that what is the exactly trophic level. That diagram you can see to the right side on the screen, and we are going to talk about the next point, which is very important. That is, what about the pyramid of energy? And at last we are going to talk about that the energy flow is one way transfer. That means very interesting 3 points that we are going to learn on today. आज आपण महत्त्वाचे 3 पॉइंट शिकणार आहोत. पहिला पॉइंट आहे ट्रॉफिक लेवल, दुसरा आहे एनर्जी पिरॅमिड, आणि तिसरा असणार आहे की हे जे काही एनर्जी ट्रान्सपोर्ट होते हे वन वे असणार. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणल्याप्रमाणे ॲक्च्युली पुस्तकामध्ये हेडिंग एकत्रित त्यांनी दिलेली आहे, एनर्जी पिरॅमिड आणि त्यानंतर ट्रॉफिक लेवल. पण आपल्याला आधी लक्षात घ्या, या ठिकाणी समजून घ्यायचं आहे व्हॉट इज द ट्रॉफिक लेवल. अन्न साखळीमध्ये एक एक स्टेप येतात, असं आपण मागे शिकलेलं आहे की आपण प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, टर्शरी कन्झ्युमर्स, किंवा त्याला आपण अपेक्स कन्झ्युमर्स असं म्हणलं, आणि मिक्स्ड कन्झ्युमर्स त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, ज्यांना दोन्ही प्रकारचं अन्न चालतं. म्हणजे ते व्हेजिटेरियन पण आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन पण आहे. म्हणजेच त्यांना आपण ओमनिवरस असा शब्द वापरला. नाव सी, त्याच्या आधी आपलं लक्षात घ्यायचं आहे की अन्न तयार करणारे जे कोणी आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, प्रोड्युसर्स. व्हेरी इंटरेस्टिंग. दॅट मीन्स आय एम डिनोटिंग हिअर की जे अन्न निर्माण करतात त्यांना आपण प्रोड्युसर म्हणूया. आणि त्याच्यानंतर मग या प्रोड्युसर्सच अवलंबून असणारे जे पहिले प्राणी आहेत त्यांचा समावेश आपण फर्स्ट ट्रॉफिक लेवलमध्ये करूया. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो आहे, तर हर्बिवोरसचा. म्हणजे ग्रीन प्लांट्स तयार झाले, त्यांना खाणारे जे प्राणी आहेत ते हर्बिवोरस आहेत, आणि अशा हर्बिवोरसला खाणारे जे प्राणी आहेत ते आहेत कार्निवोरस. त्यांना आपण सेकंड ट्रॉफिक लेवलमध्ये टाकूया. मग आता ह्युमॅन बिईंगचा विचार केला तर आपण शाकाहारी पण आहोत आणि मांसाहारी पण आहोत, म्हणून अशा ओमनिवोरसचा थर्ड ट्रॉफिक लेवलमध्ये समावेश होतो, हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे ट्रॉफिक लेवलची ही जी डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे, या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात येईल की हे आहे प्रोड्युसर, हे आहे फर्स्ट ट्रॉफिक लेवल, दिस इज द सेकंड ट्रॉफिक लेवल, अँड दिस इज द थर्ड ट्रॉफिक लेवल. नाव द इंटरेस्टिंग पॉईंट इज दॅट एक्झॅक्टली ट्रॉफिक लेवल कुणाला म्हणायचं. 2 डेफिनेशन आहेत बाळांनो, आपण समजून घेऊया. द फर्स्ट इज each level in the food chain is called as trophic level. Very interesting and very simple definition. Each level, and the most important one, in the food chain. फूड चेनमध्ये येणारी जी प्रत्येक लेवल आहे त्या लेवलला आपण काय म्हणतोय, ट्रॉफिक लेवल. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कसं सांगतोय, द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन्स इट्स फूड इन अ चेन. आय मीन आय एम टॉकिंग अबाउट द सेकंड डेफिनेशन. दॅट डेफिनेशन इज हिअर. The step at which the organism obtains its food in the chain, that is called as trophic level, असं आपण सांगू शकतो. आणि नक्कीच ट्रॉफिक लेवलमध्ये काय होईल हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. ॲज द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स ॲट लोवेस्ट लेवल टू द टॉप कन्झ्युमर्स ॲट द हायेस्ट लेवल. म्हणजे इथं लक्षात आपल्याला असं घ्यायचं आहे की इथं जी काही एनर्जी आहे, इथं जेवढी एनर्जी आहे त्यापेक्षा एनर्जी इथं थोडीशी कमी होईल, इथं त्यापेक्षा कमी होईल, आणि इथं अगदीच कमी असेल. म्हणजे जसं आपण हायेस्ट लेवलकडे जाऊ तसं एनर्जी कमी कमी होत जाणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे या डायग्रामवरनं आपल्याला फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की व्हॉट इज द एक्झॅक्टली ट्रॉफिक लेवल. आफ्टर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट व्हॉट इज द एक्झॅक्टली एनर्जी पिरॅमिड, किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणूया, पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. म्हणजे आता एक्झाम्पल म्हणून तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी दिलेलं हे जे काही पिरॅमिड आहे ते ॲक्वॅटिक सिस्टमची रिलेटेड आहे, इकोसिस्टमशी रिलेटेड आहे.
पण आपण जनरल पिरॅमिड आपण कशाला म्हणू शकतो किंवा पिरॅमिड ऑफ एनर्जी कशाला म्हणू शकतो, तर आपल्याला असं सांगता येईल, द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल ऑफ द एनर्जी एक्सचेंज. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं ट्रॉपिक लेवल्समध्ये प्रोड्युसर्स आहे, प्रोड्यूसर्सनं एनर्जी कुणाकडे जाणार आहे, हार्बिवोरसकडे, हार्बिवोरसकडनं कार्निवोरसकडे आणि त्याच्यानंतर ओमनिवोरसकडे. मग ही एनर्जी ट्रान्सफर होत असताना कमी कमी होत जाते आणि त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे मग एनर्जी पिरॅमिड. मग आता एक्झाम्पल म्हणून आपण काय घ्यायचं, पिरॅमिड पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲन ॲक्वॅटिक सिस्टीम. आता इथलं आपण काय घेतलेलं आहे, एनर्जी इन ॲक्वॅटिक सिस्टीम लक्षामध्ये. ॲट द स्टार्ट जर आपण पाहिलं, जे काही समुद्रामधले, ॲक्वॅटिक म्हणजे नक्कीच समुद्रामध्ये पाण्यामध्ये आपण पाहणार, फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे समुद्रामधले त्या ठिकाणचे वनस्पती आहेत, त्यांनी समजा 10,000 किलो कॅलरी इतकी एनर्जी तयार केली. त्यांच्यानंतर सेकंड स्टेजला येणारे कोण आहेत, झू प्लांक्टोन्स, त्यांच्याकडे किती एनर्जी आहे, ही साखळी आहे 1000 किलो कॅलरी. त्यांच्यानंतर आपण फिशेसचा विचार करूया, यांच्याकडे किती एनर्जी आहे 100 किलो कॅलरी. आता या फिशेसला ह्युमन्सने खाल्लं तर त्यांच्याकडे एनर्जी किती असणार आहे 10 किलो कॅलरी. म्हणजे लक्षात घ्या, अगदी बेसपासून आपण एनर्जीचा विचार केला तर इट वॉज 10,000, नाव 1000 and 100 and at last 10. That what I mean to say, the energy is decreasing as it is passing from one level to the next, and that is nothing but the pyramid of energy. That means how can we define the pyramid of energy? That the pattern of energy exchange in an ecosystem is called as pyramid of energy. How interesting. ज्या पद्धतीनं एनर्जी एक्सचेंजचा पॅटर्न आपल्याला दिसतोय किंवा जो पॅटर्न आपण पाहतोय त्या पॅटर्नलाच आपण काय म्हणतोय पिरॅमिड ऑफ एनर्जी. आणि इथं आपल्याला कळतंय की डेफिनेटली ॲट द स्टार्ट द एनर्जी वॉज मोर, बट ॲट द एनर्जी इज पासिंग फ्रॉम द फर्स्ट लेवल टू द नेक्स्ट, द एनर्जी इज गोईंग ऑन डिक्रीजिंग, कमी कमी होत चालले आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे, आता आपण लक्षात घेऊ, टॉप लेवलचा म्हणजे अपेक्स जो कंझ्युमर आहे त्याच्याकडे एनर्जी आली ट्रॉफिक लेवलच्या माध्यमातून. आता त्याच्याकडे एनर्जी आल्याच्या नंतर त्या अपेक्स कंझ्युमरची डेथ जेव्हा होते तेव्हा काय काय घडतं, तर इंटरेस्टिंग आहे, आपण इथे लक्षात घ्यायचं. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर्स देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. म्हणजे टॉपेस्ट लेवलचा जो कोणी त्या ठिकाणी कंझ्युमर आहे त्याची जर डेथ झाली तर त्याची एनर्जी कुणाच्या उपयोगाला येते, डिकम्पोजर्स. मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणाला डिकम्पोजर्स म्हणायचं, द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर द ऑर्गॅनिझम्स विच आर decomposing the dead bodies, or they can decompose the organisms, living organisms or that plants etc etc. पण ते डिकम्पोज करण्याचं काम करतात डेड बॉडीजला, त्यांना आपण डिकम्पोजर्स असं म्हणतो. तर बघा, जेव्हा अपेक्स कंझ्युमर्स डेड होतात तेव्हा फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट मीन्स the fungi and other microorganisms decompose the body of dead animals, and that's why they are called as decomposers. In the process of obtaining food, ते डिकम्पोज करतात म्हणजे काय आपल्या लक्षात घ्या, बेसिकली दे आर डिकम्पोजिंग द डेड बॉडी, बट ॲट द सेम टाइम दे आर ऑब्टेनिंग द फूड फॉर देमसेल्व्स. म्हणजे जर डिकम्पोजर्स एखाद्या डेड बॉडीवरती प्रक्रिया करत असतील तर ते मुळामध्ये त्यांच्यासाठी अन्न मिळवत आहेत. That means in this process of obtaining the food from the remains of organisms, they decomposes their body and convert into the simple carbon compounds. त्या डेड बॉडीमधले जे काही इम्पॉर्टंट घटक आहेत त्यांचं रूपांतर ते कशामध्ये करतात, they convert them into simple carbon compounds. And now these substances easily mix with the air, water, soil, and again they are absorbed by the plants and incorporated into the food chain. मग बघा, ह्या टॉपेस्ट जे काही या ठिकाणी कंझ्युमर आहे त्याची डेड बॉडी झाली, हा टॉपेस्ट आहे, आणि इथं कोण आहे प्रोड्युसर आहे, लक्षात. तर टॉपेस्टची डेड बॉडी झाल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन झालं, कार्बन कंपाऊंड्स रिलीज झाले, ते सॉईलमध्ये आले, वॉटरमध्ये आले, एअरमध्ये आले, परत ते कुणाकडे यायला लागलेत, प्लांट्स. आता प्लांट्स म्हणजे कोण झाले हो, प्रोड्युसर्स. परत कोण, फर्स्ट कंझ्युमर, सेकंड कंझ्युमर, टॉप कंझ्युमर. दॅट मीन्स ही साखळी अशा पद्धतीनं चालत राहते. इकडून ते
टॉपकडे जाते आणि टॉप डेट झाल्यानंतर बॅक येते. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी पिरॅमिड ऑफ एनर्जी लक्षात घेतलेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. So after this, so dear students, in this video we have seen about what is exactly the trophic level, we have seen about what is the energy pyramid, and at last we have seen about how the energy passage in the universe is referred as one way transfer. Remaining part we will see in the next video. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहायचं आहे. We will meet in the next video. See you.